नमस्कार, मी सायली स्वामी आणि तुम्ही पाहत आहात पुणे लोक. तुमच्या आणि आमच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेली एक अत्यंत महत्वाची आणि धक्कादायक बातमी समोर येते. आपण जी औषधं आजारातून बरं होण्यासाठी घेतो, तीच औषधं जर बेकायदेशीरपणे आणि विनापरवाना साठवली जात असतील, तर विचार करा आपल्या आरोग्याचं होतंय काय. असाच एक मोठा गैरप्रकार उघडकीस आणलाय राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने, म्हणजेच एफडीएने. पुणे आणि कोल्हापुरात एका विशिष्ट मोहिमेत तब्बल 25 लाख रुपयांचा बेकायदेशीर औषध साठा जप्त करण्यात आलाय. नेमकं काय आहे प्रकरण, पाहूयात या सविस्तर रिपोर्ट मध्ये. औषधं जी जीव वाचवतात, पण याच औषधांचा काळा बाजार आणि बेकायदेशीर साठवणूक करणाऱ्यांवर आता प्रशासनाने थेट हातोडा फिरवला आहे. अन्न व औषध प्रशासनाने कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात मोठी कारवाई करत बेकायदेशीररित्या साठवलेल्या तब्बल 24,81,000 रुपयांचा औषध साठा जप्त केला. कोल्हापूरच्या रविवारपेठ परिसरातील मेड टॅप्स फार्मा प्रायव्हेट लिमिटेड वर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या तपासणीत ॲलोपॅथिक औषधं आणि विशेषतः प्रतिजैविक म्हणजेच अँटीबायोटिक इंजेक्शनचा मोठा साठा आढळला. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित संस्थेकडे औषधांच्या खरेदी विक्रीसाठी आवश्यक असणारे कोणतेही वैध परवाने किंवा कागदपत्रे नव्हती. औषधे व सौंदर्य प्रसाधन कायद्यातील तरतुदींचे सरळ उल्लंघन येथे पाहायला मिळाले. या कारवाईत 29 प्रकारच्या औषधांचा 13,62,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील वडकी येथील सिप्ला फार्मा अँड लाईफ लायसन्स लिमिटेडच्या गोदामाचीही एफडीएने कसून तपासणी केली. या संपूर्ण कारवाईनंतर प्रशासनाने आता कडक पावले उचलली असून सह आयुक्त गिरीश हुकरे यांनी नागरिकांना आवाहन केले की नागरिकांनी औषधं केवळ अधिकृत आणि परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत. तसेच संशयास्पद औषध विक्री किंवा बेकायदेशीर साठ्याची माहिती तातडीने प्रशासनाला कळवावी. तर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी औषध माफियांकडे बोट दाखवत थेट आणि कडक इशारा दिला. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई सुरूच राहील. बेकायदेशीर प्रकाराला अजिबात पाठीशी घातले जाणार नाही असे मुंढे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांनो, मेडिकल मधून औषध घेताना अधिकृत मेडिकल मधूनच घेतात ना आणि त्याचे पक्के बिल मिळतं ना याची खात्री नक्की करा, कारण प्रश्न तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याचा आहे. अशाच महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा पुणे लोक.